7वा ऑफिस ओपनिंग झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी भांडारकर सर, तसेच तालुका अध्यक्ष श्रीमती लक्ष्मी मॅडम यांना खूप खूप अभिनंदन। तसेच आमच्या महिला समिती कर्मचारी यांना खूप खूप अभिनंदन। तसेच आमच्या विधवामातेला जास्तीत जास्त अभिनंदन। तर महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे आणि या संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायस्वाल सर, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अनिता मॅडम यांना खूप खूप अभिनंदन। तसेच आमचे बजरंग गुरुजी त्यांना अभिनंदन। तसेच आमचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना खूप खूप अभिनंदन। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आमच्या विधवा मातेला आणि किन्नर मातेला आणि घटस्फोटित मातेंना आमच्या गुलाबजी जायस्वाल सरांनी 6 योजनांचा लाभ दिलेला आहे आणि आमच्या विधवा मातेला योजना लागू झालेली आहे, आजीवन पेन्शन लागू झालेली आहे आणि तुम्हाला टप्प्यावाईज पैसे मिळणार आहे। पहिल्या टप्प्याला 500 रुपये, दुसऱ्या टप्प्याला 1000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्याला 1500 रुपये आणि चौथ्या टप्प्याला आजीवन तुम्हाला मरेपर्यंत 2000 रुपये लागू होणार आहे। आणि दुसरी योजना म्हणजे आमच्या विधवा मातेच्या नावाला लाईट बिल असेल, तुम्हाला लाईट बिल सुद्धा फ्री होणार आहे। आणि तिसरी योजना म्हणजे जर आमच्या विधवा मातेच्या नावाला लाईट कनेक्शन असेल, लाईट बिल सुद्धा फ्री होणार आहे। आणि चौथी योजना म्हणजे आमच्या विधवा माता कुठे प्रवास करता, मुलीच्या गावी कुठे माहेरी, कुठे दर्शनाला जाता तुम्हाला बस फ्री आणि ट्रेन सुद्धा फ्री होणार आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला आय कार्ड सुद्धा बनवून देऊ महिला शक्तीद्वारे। आणि 5वी योजना म्हणजे आमच्या विधवा मातेच्या छोटे छोटे मुलं असतात त्यांना शिक्षणाची सुद्धा सोय आमच्या महिला शक्तीने करून दिली आहे आणि कपड्याची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली आहे। आणि 6वी योजना म्हणजे आमच्या विधवा मातेला राहायला घर नाही, ते दुसऱ्यांच्या घरी किराणा राहतात किंवा मोडक्या घरामध्ये राहतात, त्यांना घराची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली आहे। आणि किन्नर, घटस्फोट अशा 3 महिलांना ही योजना लागू झालेली आहे। आणि 7वी योजना म्हणजे तिला आमच्या आपल्या महिला अपंग असो किंवा पुरुष अपंग असो किंवा मुलगा अपंग असो त्यांना व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे आमच्या महिला शक्तीद्वारे आणि त्यांना रोजगार नोटीसचा सुद्धा लाभ मिळून दिला आहे। आणि एवढं बोलून याबद्दल